सगळं शॉर्ट मध्ये सांगतो. पूर्वी इकडे कलबत यायची व्यापारी जहाज. म्हणजे पूर्वी कसं होतं, बार्टर सिस्टीम होती. वेळ झालाय आम्हाला, मला वेळ झाला. म्हणजे 12 बलुतेदार पद्धत होती. तुम्ही मला भात द्या, मी तुम्हाला मासे देतो. म्हणून इकडचे लोक जे होते ना, हे कोकणातले, हे माशाचा व्यवसाय करायचे ना, तर ताज्या मच्छीचा बिझनेस कमी आणि सुक्या मच्छीचा जास्त. मग हे सुकी मच्छी घेणारे कुठले होते, तर कोल्हापूरचे व्यापारी होते. कुठले होते? कोल्हापूरचे व्यापारी. मग ते कोल्हापूरवरनं गहू, साखर, तांदूळ, ज्वारी हे सगळं कोल्हापूरवरनं आणायचं. कोल्हापूर ते हुबळी सर्वात मोठ्या बंदर नाही सॉरी माशाचं मार्केट असेल तर हुबळीला, आणि हुबळीवरनं मँगलोरला गहू, साखर, तांदूळ, ज्वारी त्यांची लॉरीत भरून हुबळीला यायची. आणि इकडनं जे मासे जायचे ते मँगलोरला जायचे, आणि मँगलोरला पुन्हा एकदा लॉरीत भरायचं तिकडे कर्नाटकच्या, आणि ते हुबळीला जायचं. आणि हुबळीचं ते कोल्हापूरचं रेशन त्यांच्या ह्याच्यात भरायचं आणि ते मँगलोरला यायचं. आणि त्याच्यासोबत सुकी मच्छी माहिती आहे ना, सुकी मच्छीला मीठ लागतं. हे खारवण्यासाठी सर्वात मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मीठाची शेती मँगलोरला आहे. हे मीठ आणि घराला वापरतात ती कौलं ही सगळी मँगलोरला होती. मँगलोरला तिथे लोड व्हायचं आणि अनलोड देवबाग तारकर्लीमध्ये व्हायचं. कुठे व्हायचं? देवबाग तारकर्लीमध्ये. जसं टुंड्रा प्रदेशात कुत्र्यांच्या गाड्या आयात निर्यात करायला वाचलेला भूगोलात, तसं देवबाग तारकर्लीमध्ये होड्यांचा प्रवास. लग्नाला जायचं होडीने, बाशाला जायचं होडीने, साखरपुड्याला जायचं होडीने, चक्क वाण्याकडे जायचं असेल तरी होडीने, आणि केस भाजडायचं असेल तरी होडीने. या छोट्या होडीला तर म्हणायचो. काय म्हणायचो? तर. तरीने मामाकडे गेलो, तरीने मावशीकडे गेलो, तरीने आजोबांकडे गेलो, तरीने आजीकडे गेलो, या छोट्या होडीला तर म्हणायचो. आणि नदीचं नाव काय सांगितलं? कर्ली. नदीचं नाव कर्ली आणि होडीचं नाव तर. तर आणि कर्ली जोडलं आणि एक नाव बनवलं, ते म्हणजे तारकर्ली. आणि मालवण हे नाव कसं पडलं, तर पूर्णपणे सिंधुदुर्गाचा माल मालवणला उतरायचं. मालाचं वन, वन म्हणजे मराठीत जंगल, मालाचं वन म्हणून मालवण असं नाव पडलं. तेवढी ग्रीनरी आहे ना, म्हणजे एखाद्या प्रदेशाची माहिती पण त्याच्या मागचा इतिहास सांगितला तुम्ही.